त्या सरकारचा शब्द आहे. मी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जात नाही. आणि म्हणून मुंबईला खड्डेमुक्त, प्रदूषणमुक्त, भ्रष्टाचार मुक्त करणार हा देखील आपला संकल्प आहे. फक्त मुंबई नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाचं विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय आपला आहे. आणि म्हणून मी सांगतो 2014च्या पूर्वीचा काळ आठवा. त्या काळामध्ये भ्रष्टाचार, घोटाळे, रकानेचे रकाने भरून यायचे. पण आज तुम्ही ज्या मोदीजींवर आरोप करताय, त्यांना शिव्या घालताय, या मोदीजींवर 10 वर्षात एक तरी घोटाळ्याचा, भ्रष्टाचाराचा आरोप डाग तुम्हाला लावता आला नाही. तुम्ही दागी आहात. आमचे प्रधानमंत्री बेदाग आहेत आणि हीच आमची कमाई आहे. आणि म्हणून देश विदेशात तर आपण पाहतो की आज पूर्वी प्रधानमंत्री कुठं गेले आणि कुठून आले कधी काही कळायचं नाही. परंतु आज सर्व देशामध्ये आज मोदीजींचं जे नातं निर्माण केलंय ते आपण पाहिल्यानंतर आपल्या सर्व भारतीयांना आपली छाती अभिमानाने भरून येते. आपल्याला हे आपण सर्व भाग्यवान आहोत की आपल्या देशाचं नाव जगभरात रोशन करण्याचं काम मोदी साहेबांनी केलंय. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, महाराष्ट्र विकास विरोधी आणि महाराष्ट्र विकास विरोधी आणि विकासाचे मारेकरी ही महाविकास आघाडीला या महाराष्ट्रातली जनता थारा देणार नाही. आता मुंबईकरांचं ठरलंय, लोकसभेतलं वारं आता फिरलंय आणि ते महायुती या ठिकाणी 100% आल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द या ठिकाणी मी आपल्याला देऊ इच्छितो. खरं म्हणजे म्हणतात आमची क्रांतीची मशाल आहे. अरे घराघराला आग लावणारी तुमची मशाल आहे. जाती जातीमध्ये आग लावणारी तुमची मशाल आहे. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारी मशाल आहे. आणि म्हणून या जनतेच्या गळ्याभोवती आवडलेला काँग्रेसचा फास आपल्याला सोडवायचा आहे. आणि म्हणून यासाठी जनता सुज्ञ आहे, योग्य निर्णय घे. आणि 20 तारखेला धनुष्यबाण असेल तिथे धनुष्यबाण, कमळ असेल तिथे कमळ आणि घड्याळ असेल तिथे घड्याळ, ते बटन दाबून मुंबईतल्या 36च्या 36 आपल्या उमेदवारांना आमदार करण्याचा संकल्प करूया. एवढंच आपल्याला मी या ठिकाणी सांगतो. जाते जाते 2 पंक्तियां कहता हूं. कभी ठंड में ठिठुर कर देख लेना, कभी तपती धूप में जल के देख लेना, कैसी की जाती है मुल्क की हिफाजत, हमारे प्रधानमंत्री मोदी जी से सीख लेना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.